नागपुर के रगड़गंज थाना क्षेत्र में मंदिर में चोरी करने वाले एक शातिर आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। आरोपी ने माल धक्का रोड स्थित सिल्लामतना मंदिर और शिव मंदिर में घुसकर दानपेटी के ताले तोड़कर नकदी चोरी कर ली थी। पुलिस के अनुसार 27 जुलाई की रात से 28 जुलाई की सुबह के बीच आरोपी ने दोनों मंदिर के मुख्य दरवाजे और दानपेटी के ताले तोड़कर करीब 7,000 रुपए की दान राशि चोरी कर ली। आरोपी ने सीसीटीवी सिस्टम को नुकसान पहुंचाने के सबूत मिटाने की कोशिश की। रगड़गंज पुलिस ने गोपनीय सूचना, तकनीकी जांच और सीसीटीवी फुटेज के आधार पर जरीपटका इलाके से वंश महादेव मेश्राम नामक आरोपी को गिरफ्तार किया। पूछताछ में आरोपी ने चोरी की वारदात कबूल कर ली। पुलिस ने आरोपी के कब्जे से चोरी किया गया माल बरामद कर लिया है और इसे गिरफ्तार कर आगे की जाँच जारी की गई। पोलीस स्टेशन रगड़गंज या ठिकाणी दिनांक 27/7/2026 रात्री 9 ते सकाळी 6 वाजता दरम्यान 28/7/2026 दरम्यान मंदिराचा मुख्य दरवाजा आणि दानपेटी तोडल्याची घटना झालेली होती। त्या अनुषंगाने तेथील जे पंडित आहेत जितेंद्र कुमार हरिराम पांडे राहणार बगळगंज यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली 28 तारखेला। त्याप्रमाणे आम्ही घटनास्थळावर व्हिजिट केली। घटनास्थळावर आमचे DB पथक, फॉरेन्सिक टीम तसेच आमचे आयकरचे टीम आणि सर्व स्टाफ आम्ही मंदिरात आम्ही आजूबाजूला पाहणी केली आणि त्या अनुषंगाने यामधली गुन्हेगाराची जी मोडस होती ती लक्षात घेऊन आम्ही त्या पद्धतीने दिनांक 28 पासून दिनांक 5 तारखेपर्यंत कंटिन्यू गुन्ह्याच्या पाठीमागे होतो आणि सतत आम्ही या पाठीमागे जी आमची DB टीम आहे त्यांनी कौशल्यपूर्ण तपास केला आणि यामध्ये जो आरोपी होता, जो आम्हाला ज्याची गोपनीय माहिती मिळालेली होती, तर तो आरोपी वंश महादेव मेश्राम वय 20 वर्षे राहणार 12 खोली जरीपटका या भागात आम्हाला तो मिळून आलेला आहे आणि त्याच्याकडून आम्ही जे मंदिरातील दानपेटीमधील रक्कम होती ती आम्ही प्राप्त केलेली आहे। त्याचबरोबर त्याचा जो एक साथीदार होता जैनिक अरविंद चौरे, तो राहणार कपिलनगर एरियामधला आहे। त्याचे यापूर्वी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये 303(2) BNS प्रमाणे चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता, तर तो पण आम्हाला यामध्ये माहिती मिळालेली आहे। तर दोन्ही आरोपी आम्हाला यामध्ये निष्पन्न झाले असून यामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आलेला आहे आणि सदरचा मंदिर चोरीचा जो गुन्हा होता तो आमच्या DB पथक यांनी तपास करून उघडकीस आणलेला आहे आणि आरोपी निष्पन्न केलेले आहेत। जी कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर, सहपोलीस आयुक्त, माननीय अप्पर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 3 श्री राहुल मदने सर व माननीय श्री ACP लकडगंज विभाग श्री शिवप्रसाद पारवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सतत यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास DB टीम यांनी उत्कृष्ट पद्धतीने मंदिर चोरीचा उघडकीस आणलेला आहे।